सर, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट सुरू करण्यामागचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे? ग्रीनफील्ड प्रोजेक्ट सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश सांगायचं म्हटलं तर जे पण आम्ही गेले 10-15 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतोय. आमचे बरेचसे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत की त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या माहितीतून असं प्रत्येकाची एक अपेक्षा असते की एक आपलं शहराजवळ कुठेतरी छोटं फार्म हाऊस असावं किंवा एक छोटी जागा असावी त्याच्यासाठी आणि ते बजेटमध्ये असावं. हे बरेच दिवस झाला आम्ही लोकांच्या सूचनेतून ऐकतोय. मग ते त्यांच्या सूचनेतून आम्हाला काय करता येईल असं करण्यासाठी आम्ही एक छोटा ट्रायल बेसिसवरती एक छोटा फार्म हाऊस प्रोजेक्ट सुरू केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. प्रतिसाद मिळाल्यानंतर मग आम्ही हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार केला. सर, ग्रीनफील्ड हा प्रोजेक्ट इतर प्रोजेक्टपेक्षा कसा वेगळा आहे? ग्रीनफील्ड प्रोजेक्ट इतर प्रोजेक्टपेक्षा वेगळा कसा आहे म्हटलं तर असे प्रोजेक्ट जे आहेत फार्म हाऊस रिलेटेड हे फार तर आपण पाहतो पुण्याच्या वेस्ट साईडला म्हणजे पश्चिम भागामध्ये आहेत. पूर्व भागामध्ये आणि शहराला लागून असा हा मोठा प्रोजेक्ट जनरली माझ्या तरी पाहण्यात नाही आहे कुठे. आणि आपण ह्याच्यामध्ये जे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्या प्रमाणात ह्याला कस्टमाइज केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात आपण काय केलेलं आहे 11 गुंठ्यांचे प्लॉट बनवले आहेत की जेणेकरून आपल्याला खरेदी खत स्वतंत्र करता येईल, सातबारा बनवता येईल, जे गव्हर्नमेंटच्या जे पण लिगल गोष्टी त्याच्यामध्ये बसवता आलेले आहे. दुसरी गोष्ट याच्यासाठी आपण पाणी, लाईट, ड्रेनेज, प्रशस्त रस्ते ह्याची सुविधा दिलेली चांगली. आणि हा शहरापासून जवळ असल्यामुळं लोकांना पटकन विजिबल किंवा फ्लेक्झिबल आहे येण्या जाण्यासाठी. आणि फ्युचरच्या दृष्टीने इथं जी ग्रोथ होणार आहे, जी आजूबाजूला ग्रीनरी शेती आहे त्याचा आनंद घेता येईल, निसर्गाचा आनंद घेता येईल, अशा पद्धतीने हा थोडासा इतर प्रोजेक्टपेक्षा माझ्या मते हा वेगळा आहे थोडासा. सर, आजच्या काळात तुम्हाला फार्म हाऊस प्रोजेक्टची गरज का वाटली? फार्म हाऊस प्रोजेक्टची गरज आजच्या काळात वाटण्याचा मुख्य उद्देश असा आहे की तुम्ही पण पाहिलं असेल 2019-20ला जे पण कोरोना काळ सगळ्यांनी अनुभवला आपण. बरोबर. त्या काळात प्रत्येकाची अशी एक मनधारणा झाली की शहराबाहेर आपली छोटीशी जागा असावी कुठेतरी की जिथं आपण एक निवांत मोकळा श्वास घ्यावा मोकळ्या हवेत आणि आपल्याला तिथं शेती करण्याचा आनंद किंवा फार्म हाऊस बांधून विकेंडसाठी राहण्याचा आनंद घेता यावा. ह्याच्यासाठी आमच्या पण मनात बऱ्याचशा कस्टमरकडून अशा सूचना आलेल्या होत्या. त्यामुळं आम्ही हा असा विचार केला की शहराजवळच पण निसर्गाने समृद्ध अशा जागेमध्ये एक फार्म हाऊस प्रोजेक्ट आपण सुरू करावा. म्हणून आम्ही हा 20 एकरमध्ये ग्रीनफील्ड हा 20 एकराचा एक मोठा प्रकल्प सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आपण आणि एक फार्म हाऊसचं रिअल लुक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर इथल्या प्लॉट साईज आणि सुखसुविधाबद्दल सांगू शकाल का? प्लॉट साईज इथं आपण मिनिमम 11,000 स्क्वेअर फुटापासूनचे सुरू होणारे प्लॉट आहेत की जेणेकरून इथं तुम्हाला स्वतः फार्म हाऊस बांधून बाकी एरियामध्ये फार्मिंग करता येईल, गार्डन करता येईल, स्विमिंग पूल बनवता येईल, अशा पद्धतीचे सायझेस आहेत. आणि सुखसुविधा ज्या आहेत आपण प्रत्येक प्लॉटसाठी इथं ड्रेनेज दिलेलं आहे, लाईटचं कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन देऊन प्रत्येक प्लॉटसाठी 20 फुटी कॉन्क्रीट रोड आहेत इंटरनल. प्रत्येक प्लॉटला आपण एक चांगल्या प्रकारचे एक 8 ते 10 प्रकारची फळांची झाडं दिलेली आहेत. त्या प्रत्येक झाडांसाठी ड्रिप इरिगेशन केलेलं आहे, स्ट्रीट लाईट दिलेले आहेत, CCTV कॅमेरे देतोय आपण. इथं प्रत्येक प्लॉटची काळजी घेण्यासाठी केअरटेकर असणार आहे आणि सिक्युरिटी पण असणार आहे. अशा सगळ्या सुविधा आपण ज्या गरजेच्या आहेत त्या सर्व इथं देतोय प्रत्येक प्लॉटसाठी. इथे जागा घेतल्याच्या नंतर कस्टमरसाठी आम्ही अजून एक सुविधा इथं सुरू केलेली आहे की बरेचसे कस्टमरचे फार्म हाऊस न बांधता आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी जागा घेतोय असे विचार असतात. तर मग आम्ही त्यांच्यासाठी पण भविष्यात कधी त्यांना प्लॉट रिसेल करून हवा आहे तर त्यांना त्यावेळी दुसरे कुठेहीकडं कस्टमरसाठी शोधाशोध किंवा फिरायची आवश्यकता नाही. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य मदत करतो. रिसेल करून देण्यासाठी त्यांना पूर्ण आमचा सपोर्ट राहील. आणि या जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं तर ह्या जागेचे ॲप्रिशिएशन इतकी खूप हाय लेवलचे असणार आहे की येणाऱ्या 2, 4 ते किंवा 5 वर्षामध्ये दाम दुप्पट होतील इथपर्यंत वाढ होण्याचे खूप चान्सेस आहेत, जेणेकरून आजूबाजूच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने मी ते तुम्हाला गॅरंटी देतो त्याची. सर, ग्राहकांना घर बांधण्यासाठी कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जातं? ग्राहकांना घर बांधताना त्यांच्या आवडीप्रमाणे ते त्यांचं डिझाईन बनवून इथं फार्म हाऊस बांधू शकतात किंवा आमच्यातर्फे त्यांना जर कुठली सर्व्हिस हवी असेल तर आमच्याकडूनही बांधकाम करण्यासाठी आर्किटेक्चर असेल, बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर असतील हे प्रोव्हाइड केले जातील की जेणेकरून ते बांधकामाची क्वालिटी, डिझाईन हे सर्व त्यांना चांगल्या प्रकारचं देण्यात येईल ह्याची व्यवस्था केलेली आहे. सर, तुम्ही ग्राहकांना कायदेशीर सुरक्षिततेबाबत काय हमी देता?
कायदेशीर सुरक्षेबद्दल हमी जे आहे खरेदी खत करता वेळी आपण प्रत्येक कस्टमरला 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट देतोय, जेणेकरून इथून ह्या जागेवरती जे काही टायटल आहे ते सगळं आम्ही तपासून घेतलेलं आहे. त्याचं पूर्ण जे पण डॉक्युमेंटेशन आहे ते प्रोव्हाइड करतो. सरकारी मोजणी असतील किंवा खरेदी खत करताना स्वतंत्र खरेदी खत, त्याच्या सातबाऱ्याची नोंद, बांधकाम करतेवेळी ग्रामपंचायतची नोंद किंवा ग्रामपंचायतचे परमिशन, लाईट मीटर घेताना जे काय सगळ्या सरकारी पूर्तता आहेत त्या सर्व देतोय आपण. म्हणजे कायदेशीर बाजू ज्या पण ग्राहकांच्या गरजेच्या आहेत त्या सर्व पूर्ण करून त्यांना कुठल्याही बाबतीत त्याची कसली अडचण न येण्याचं पूर्ण आम्ही इथं सुविधा केलेली आहे. आपल्या भागाला लागून असलेला पुरंदर तालुका आहे, ज्या गावाला लागूनच आहे, त्याच्यामध्ये बनत असलेलं नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ की जे कार्गो आणि पॅसेंजर असे दोन्ही सुविधेचं बनतंय. दुसरी गोष्ट, याच्यापासून जवळच अंतरावरती रिंग रोड बनतोय, नवीन सोलापूर हायवे 6 लेनचा बनतोय. त्याच्यानंतर उरुळी कांचनमध्ये नवीन सरकारी प्रोजेक्ट खूप आहेत. उरुळी कांचन गाव मोठे, असं कनेक्टिव्हिटी या चारही बाजूने डेव्हलपमेंट सुरू असल्यामुळे ह्या जागेला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे या भागामध्ये. आणि आपण दिलेल्या सुविधा आणि हे सगळं पाहता करता इथं इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळात वाढणार आहे, याची आम्ही सगळ्यांना गॅरंटी देतो. सर, ग्रीनफील्ड प्रोजेक्टमध्ये तुम्ही कॉमन ॲम्युनिटीज काय देणार आहात? कॉमन ॲम्युनिटीज जे आहेत, आपण इथं ओपन जिम देतोय, जेणेकरून तुम्हाला सकाळी इथं तुम्हाला व्यायामाचा ह्याच्यासाठी जी सोय होती. आणि वॉकिंग ट्रॅक एक देतोय मोठा. वॉकिंग ट्रॅकनंतर इथं चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, छोटं गार्डन आहे, मंदिर आहे. अशा एक ज्या मेजर ज्या आहेत त्या कॉमन ॲम्युनिटीज आपण इथं देतोय. बाकी हे स्विमिंग हे असल्यामुळं फार्म हाऊस प्लॉटिंग मोठ्या साईजमध्ये असल्यामुळं स्विमिंग पूल वगैरे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक कस्टमर करू शकतो. हे बघा मॅडम, ह्या इथून आपला जो फर्स्ट प्रोजेक्ट म्हणजे फर्स्ट फेज सुरू झालेली आहे, ही पूर्ण 5 एकरामध्ये आहे. याच्यात हे पूर्ण 11,000 स्क्वेअर फुटाचा प्रत्येक प्लॉट आहे. प्रत्येक प्लॉट्सच्या समोरून आपण हा 20 फुटी कॉन्क्रीट रोड दिलेला आहे. प्रत्येक प्लॉटसाठी लाईट, पाणी, ड्रेनेजची सुविधा दिलेली आहे, स्ट्रीट लाईट दिलेली आहे. प्रत्येक प्लॉटला गेट, CCTV कॅमेरा असे सिक्युरिटीच्या बाबतीत पूर्ण गेटेड दिलेले आहे. आणि इंटरनल बघायचं झालं तर फळांची झाडं आहेत, त्याच्यामध्ये आंबा, चिकू, सीताफळ, फणस, नारळ असे वेगवेगळ्या विविध प्रकारची झाडं दिलेली आहेत. आणि त्या प्रत्येक झाडांसाठी ड्रिप इरिगेशनची सुविधा केलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमची त्या झाडांची देखभाल करण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची आवश्यकता नाही आहे. आतमध्ये तुम्ही बांधकाम सुरू करतेवेळी तुम्हाला पाण्याची सुविधा आहे इथं जागेवरती रेडी. ते बांधकाम केल्याच्या नंतर तुम्ही बाकी भागात तुमची शेती तयार करू शकता, गार्डन करू शकता, स्विमिंग पूल बनवू शकता, अशा सगळ्या सुविधा आहेत. त्याच्यानंतर आपण जागेच्या आजूबाजूला पाहायचं झालं तर परिसर एकदम निसर्गरम्य परिसर आहे. जवळच इथे ढवळगड फोर्ट म्हणून आहे, बुलेश्वरचं प्रसिद्ध मंदिर आहे इथे. आणि याला भागाला लागून असलेलं पुरंदरला जाण्यासाठी पूर्ण आपल्या जागेच्या जवळूनच मोठा रोड जातो. तुम्ही बघू शकता, ग्राहकांनी फार्म हाऊस बांधायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही कधी येता इथे फार्म हाऊस बांधायला?